काय नमस्कार, कराळे पाटील आवाज, कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. खरं तर आपल्या खेड तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे, ती म्हणजे हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन. आणि हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे स्टॉल साकारले जात आहेत. इथे सुरुवातीचा स्टॉल आपण पाहूया की या ठिकाणी सुगंधालय आहे. या सुगंधीमध्ये उदबत्ती असेल किंवा धूप असेल किंवा जे देवदेवतांसाठी लागणारे जे साहित्य या ठिकाणी आहेत. नमस्कार ताई, आपल्या स्टॉलचं नाव काय? आमचं स्टॉलचं नाव आहे सुगंधालय, जेबी सुगंधालय म्हणून आहे. आपलं आडनाव? माझं आडनाव सर वैशाली संतोष पवार. मी पवार आहे. केव्हापासून हा व्यवसाय करताय? मी जवळपास 5 वर्ष झाले सर मी हा सुगंधालयाचा व्यवसाय इथे स्टॉल केव्हापासून लावताय? इथे सर 3 वर्षापासून स्टॉल लावते दरवर्षी. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो? रिस्पॉन्स अतिशय छान रिस्पॉन्स मिळतो मला. म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो ह्याला आणि सगळ्यांना म्हणजे आमच्या अगरबत्ती आवडतात आणि मागच्या वर्षीचे कस्टमर आवर्जून आमच्याकडे अगरबत्ती घ्यायला येतात. निश्चित आता पुन्हा पुन्हा तुमच्याकडे ते हे वाढत गेलेले 100%. धन्यवाद. या ठिकाणी आपण जाऊया, त्यांची चर्चा करूया. ताई थोडंसं मला सांगा की हा तुम्ही स्टॉल केव्हापासून आणि किती वर्षापासून लावताय? हा स्टॉल मी फर्स्ट टाइम लावते, पण मला अनुभव खूप छान आलेला आहे. यामध्ये तुम्ही काय हे तुमच्या विक्री काय करताय? मी आता ही ड्रॉइंग करते, ड्रॉइंग विकते, पण पोर्ट्रेट वगैरे बनवून देते. तसंच आपल्याकरता जे क्लासेस ओपन करणार आहे त्याच्याकरता मी हे केलेलं आहे. आणि ही उलन रांगोळी मॅपची एक महिलांना जे ऑफिस वर्कर आहे त्यांच्याकरता ही एक आम्ही रांगोळीचं नियोजन. या ठिकाणी ही रांगोळी पाहू शकता की ही उलनची रांगोळी आहे. ही कुणी बनवलेली आहे? ही मी स्वतः बनवता. तुम्ही कलाकार आहात. येस. मग यामध्ये साधारणतः ही रांगोळी बनवायला किती वेळ लागतो? एक दिवसात होते ती. एका दिवसात होतं. हो. साधारणतः ही रांगोळी आहे, हे चित्र वगैरे हे सगळं तुम्ही बनवताय का? हो, हे सगळं मी. तुम्ही आर्टिस्ट वगैरे आहेत का? शिक्षण वगैरे तुमचं काय झालंय? हो, माझं स्वतः मी क्लासेस वगैरे झालेले, पूर्ण सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानंतर मी स्वतः क्लास वगैरे पण घेते. प्रत्येक वर्षी स्टॉल लावता का? याच वर्षी सुरुवात नाही, ह्याच वर्षी केली सुरुवात. पुढच्या वर्षी हो, 100% रिस्पॉन्स चांगला मिळतोय? हो, खूप छान खप होतोय गिरायकांचा? हो, नक्की. धन्यवाद. थँक्यू. आपण या ठिकाणी जाऊया. अजूनही काही स्टॉल आहेत. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी काय विक्री करताय? मी विक्री करत नाही. मी इथे जॉय इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूलची मार्केटिंग साठी थांबली आहे. बरं. जेणेकरून लोकांपर्यंत मी पोहोचावी आणि ऍडमिशन वाढावी, हाच माझा उद्देश आहे. आपलं संस्थेचं कुठलं संस्था कुठली आपली? माझी संस्था विशाल शिक्षण प्रसारक मंडळ. कुठं? राजगुरुनगर, ज्ञानराज कॉलनी शेजारी जॉय इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल. मुलांना वगैरे ऍडमिशन्स ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिशन साठी प्री प्रायमरी सेक्शन माझ्याकडे आहे, डे केअर पण आहे. कशा पद्धतीने? या पहिलेच वर्ष असेल तुमचं? नाही, मी 8 वर्षापासून आहे या क्षेत्रामध्ये आहे. धन्यवाद. खरं तर आपण या ठिकाणी आलेलो आहे आयुर्वेद व पंचक्रम या ठिकाणी स्नेहकुंज हे जो स्टॉल आहे, या स्टॉल मध्ये काय उपलब्ध आहे आपण माहिती घेऊया. खरं तर आपल्या हातामध्ये आता च्यवनप्राशचा एक डबा आहे, याची किंमत 650 रुपये आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया. आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर हे सगळं आयुर्वेदिक आहे का? हो, 100% आयुर्वेदिक आहे सर. हे आपण स्वतः बनवतो, सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे सर. आणि मी प्रॉपर MD आयुर्वेद आहोत आणि आम्ही स्वतः सगळे प्रोडक्ट्स बनवतो. एरवी कुठे तुमचं उपलब्ध असतं? आमचं स्नेहकुंज आयुर्वेदिक हे क्लिनिक, एक आमची पहिली शाखा जी आहे ती मधुरा डेअरी शेजारी आपले नगराध्यक्षांच्या ऑफिस समोरच. आणि दुसरी जी शाखा आहे ती आपल्या राक्षेवाडीमध्ये आहे, ते S-Martच्या वरती. तिथे मी कन्सल्टिंग करते आणि सर गावात कुणाल तांबे. येस. आणि तुम्ही स्नेहल तांबे. हो. खरं तर तुम्ही वरोड्याचे आहेत? नक्की बरोबर. बाळासाहेबांच्या. हो. हरकत नाही. तुम्हाला कशा पद्धतीचा हे साधारणतः याच्यामध्ये रिस्पॉन्स जाणवते? नाही, खूप छान पद्धतीचा रिस्पॉन्स आहे. म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही हे स्टॉल सुरू केले आहेत आणि एक मेन उद्देश जो घडतो की जे आपल्या राजगुरुनगर शहरामध्ये आयुर्वेदिक आपल्या इथं चांगली सेवा देणारं एक क्लिनिक आहे, त्या पद्धतीने आपण काम करत आहोत आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा. एका अर्थानं तुम्ही जनतेची सेवा नक्कीच. आपण इथं फूट मसाज सुद्धा फ्री ठेवलेला आहे, कास्यात आली फूट मसाज, जे आपण मागच्या वर्षी पण ठेवलेलं. ते आपण 5 मिनिटाचं एक तुपाचं फूट मसाज फ्री ठेवलेलं आहे. इकडे आपण पाहतोय, इकडे मसाज चालू आहे
खऱ्या अर्थानं फूटमाशात चालू आहे की हे यंत्र या ठिकाणी मोफतरित्या दिलेलं असते आणि हे देखील एक वृद्धांना किंवा प्रत्येक या ठिकाणी ग्राहकाला एक संधी मिळते आहे. आपण अजूनही पुढे जाऊया. बरेचसे स्टॉल या ठिकाणी आहेत. ताई धन्यवाद तुम्ही Thank you वेळ दिल्याबद्दल. या ठिकाणी अजूनही आहे. तर मला सांगा या तुमच्या स्टॉलचं नाव काय आणि तुम्ही केव्हापासून हे करताय? माझं केतकी नांदे, मी तळेगावची आहे. माझ्या बॅगचं आणि ब्रँडचं नाव आहे कामधेनू क्रिएशन्स. मग ह्या महिलांमधून हाताने बनवलेले साहित्य काय? हो, मी स्वतः होममेड बनवते. मी बरं. माझा व्यवसाय आहे स्वतःचा. किती वर्षापासून करताय व्यवसाय? मी 15 वर्षापासून करते. या ठिकाणी कशा पद्धतीचा प्रतिसाद लाभतो? खूप सुंदर प्रतिसाद आहे. एक तर सगळ्या बायका म्हणजे खण लवर्स असतात, ते खणाचे बॅग्स वगैरे बघून एकदम विशेष म्हणजे या ठिकाणी हे जे दिसतंय ते पूर्वीच्या काळामध्ये किंवा आजही पण हे खणा नारळाची ओटी म्हटलं जातं. अर्थातच खण आणि पूर्वीच्या काळातली जे काय नऊवार साडी आणि खण असायचं, ओटी भरली जायची, त्याचं साहित्याचं किंवा त्या खणापासून बनवलेलं हे पर्स आहे आणि हे हँडमेड आहे. निश्चित याला मागणी जास्त आहे. तुम्ही या ठिकाणी 2 दिवसासाठी स्टॉल लावलाय. हो 2 दिवसात. चांगल्या प्रकारचा तुम्हाला प्रतिसाद हो, लाभतो. अगदी सुंदर निश्चित पुढे प्रतिसाद. पण तुम्ही चालू ठेवणार. अगदी अगदी काहीच धन्यवाद प्रश्न तुम्हाला नाही. चॅनलच्या वतीनं. धन्यवाद. ताई मला सांगा तुम्ही हे कुठला स्टॉल लावलाय आणि हे कोण बनवतं? फुलं रांगोळीचे आणि पॅचेस आहे हे मी स्वतः बनवते. माझं नाव प्रियंका आहे. मी मोशीमधून हे बनवत असते, घरून करते हा बिझनेस. आणि हे आपण आता म्हणतो ना, लोकांना रांगोळी काढायला टाइम भेटत नाही, त्यासाठी डायरेक्ट हे रेडीमेड पॅचेस आपण तिथं ठेवू शकतो आणि हे वॉशेबल आहे. तुम्ही वॉश केलं तरी याला काही होणार नाही. साधारणतः या वस्तूची साधारणतः प्राइस काय असते? आता हे 450 रुपये. आपण असे जर छोटे छोटे यामध्ये पॅचेस जर घेतले तर हे 150 रुपयाला 2 पॅचेस भेटतील. किती रुपयाला? 150ला 2 पॅचेस. म्हणजे 75 रुपयाला एक. हा, असं एक झालं तर इथं 150 रुपये. आपण समय वगैरे ठेवू शकतो. पाट्याच्या बाजूने रांगोळी जर काढण्यासाठी आहे ना, रांगोळी काढायच्या ऐवजी हे 2 पॅचेस ठेवू शकतो आपण. साधारणतः याला बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? आता मी काल हे 6 पॅचेस बनवले, 1 तास लागला मला कंटिन्यू. 6 फक्त डिझाईन रेडी होती म्हणून. डिझाईन जर रेडी नसती ना, मग अजून अर्धा तास लागतो त्याला. ठीक आहे. चांगला प्रतिसाद मिळतोय. हा, प्रतिसाद चांगला आहे. धन्यवाद तुम्हाला. शुभेच्छा. हे काय तुम्ही काय लावले फिटनेसचं? याला